थोडीशी माती टाकून घेतात टाकून दे पूर्ण माती. ओके. म्हणजे खूप खूप फुलं येणार. ओके. सर तुम्ही बघू शकतात आजचं जे प्लांट आहे मी ते लावून घेतलेलं आहे. सो प्लांट म्हटलं म्हणजे नाही का दरवर्षी माझा बर्थडे असतो त्यावर्षी एक तरी प्लांट मी लावत असते. आधी कधी गावाकडे लावायचे, अनफॉर्च्युनेटली ते प्लांटची पाहिजे तशी काळजी न घेतल्यामुळे ते काही तेवढे ग्रो नाही करायचे. बट आता सध्या नाही का इकडे पुण्यामध्ये शूट झाल्यापासून प्लांट्स मी कुंडीत लावते. गेल्या वर्षी पण लावलं होतं एक प्लांट, बट ते कुठलं आहे ॲक्च्युली ते मला काही लक्षात नाही आता. सो ह्या वर्षीला एक फ्लावरचं प्लांट लावलं, कारण फ्लावरचे प्लांट माझ्याकडे एकही नव्हतं. चला तर मग मी तुम्हाला नाही का आता माझी छान अशी बाल्कनीची सैर करवते आणि माझ्याकडे कुठले कुठले प्लांट्स आहेत ते सगळे दाखवते. हेच इट्स ओके. तरी आपण खाली बसून जाऊ ना. हे बघा, हे आहे शमीचं झाड. शमी पत्र असते आणि ॲक्च्युली हे झाड नाही का जे महादेव वगैरे नसतात का त्याच्या पूजेमध्ये उपयोगी असतं. आणि असं सांगायचे प्रदीप मिश्रा बाबा की लावायला पाहिजे हे झाड घेऊन. सो मी पण लावलेलं आहे. आणि नेक्स्ट आहे हे झाड जे की गोपकर्णाचं आहे आणि त्याला बघा ही एक वेल असेल. सो ही वेल जी ना तिला ॲडजस्ट करण्यासाठी माझ्यापाशी घरामध्ये नाही का एक कांडी होती युजलेस, जिला मी असं बाइंडिंग वगैरे करून ते छान असं झालेलं आहे. आता फ्लावर्स जरा कमी झाले त्यांना यायचे, नाहीतर याआधी खूप छान फ्लावर्स होते. रोज एक एक दोन दोन फ्लावर्स येतच असायचे. सो बघा खूप छान आहे इथं झाड. आणि नेक्स्ट आहे तुळशीचं झाड. हे प्रत्येक घरात ऑब्वियसली असायलाच पाहिजे. तुमच्याकडे नसेल तर प्लीज नक्की लावून घ्या. रोज तुळशीची पूजा वगैरे करायला पाहिजे. अगरबत्ती वगैरे दिवा दाखवते मी पण, दाखल कधीतरी एकदा व्हिडिओमध्ये. सो नेक्स्ट आहे माझ्याकडे मनी प्लांट. रिचेस्ट ट्री जे आपल्याला खरोखर बनवतं का, खरंच बनवतं का. मला तरी एक एक्सपिरियन्स आहे. हा जो मनी प्लांट आहे ना मी घेतल्यापासून 1.5 वर्ष कम्प्लिटली फक्त 2 ते 3 पानांवरती होतं. नंतर तो ग्रो केला आणि आता असं काही झालेलं आहे. जेव्हा आपल्याकडे पैसा वाढतो ना तेव्हाच तो पण ग्रो होतो असं म्हणतात. आय डोंट नो काय माहिती, बट माझं एक्सपिरियन्स तरी हो आहे. सो नेक्स्ट हे आहे जेड प्लांट, ज्याला आपण लक्ष्मी कुबेर पौधा असं म्हणू शकतो. लक्ष्मी कुबेराचं झाड आहे ते एक नाही तर माझ्याकडे 2 आहे. सो हे झाड फॅक्टरीचं आहे, बट फॅक्टरीला काही मी पाठवलेलं नाही. बिकॉज ऑफ रिझन असं आहे की तिथं ती तेवढी पाहिजे तशी छान काळजी नाही घेत. सो ते प्लांट मी इथंच ठेवलेलं आहे. सो बट त्याला नाव मी असंच दिलेलं आहे फॅक्टरी प्लांट, फॅक्टरी लक्ष्मी कुबेर प्लांट, जेणेकरून जर बेनिफिट फॅक्टरीचं तर फॅक्टरीलाच मिळेल. आणि हे नेक्स्ट आहे याला स्पायडर प्लांट म्हणतात. आता स्पायडरमध्ये नाहीत का ते 2 जाती वगैरे होतात. त्याच्यातल्या ही एक होती जी मी घेतली होती आणि एक येलो कलरची असते त्याची खूप जास्त शायनी असते. सो ती ही आहे. आता हे जे प्लांट आहे ना एवढं छोटं आहे आणि हे प्लांट माहिती का आम्ही शॉपच्या मागे जागा आहे जिथं आर्या वगैरे नाही का खेळायला जाते. सो तिथं जस्ट असं फेकून दिलेलं होतं आणि मी उचलून आणलं आणि बघा फायनली ते नाही का जेव्हा आणलं तेव्हा 4च पानं होते ही खालची आणि आता हे जी पानं आहेत ना हे एक्स्ट्राचे पानं येऊन ते ग्रो करत आहे. सो त्याला एक लाईफ मिळूनच गेली. आणि हा आहे, तुम्ही गेस करू शकेल का हे प्लांट कुठलं आहे. तर जे चहा प्रेमी असेल ऑब्वियसली त्यांना सर्वांना माहिती असेल हे प्लांट कुठलं आहे. ओके. आणि हे प्लांट आहे जे की जस्ट अद्रक थोडंसं खराब झालेलं होतं त्या कारणाने मी त्याला कुंडीत लावलं आणि ते अद्रकचं झाड असं छान असं उभं राहिलं. आणि आता हे मोस्ट लकीस्ट टू द लकीस्ट ट्री इन अ बाल्कनी. कुठलं झाड असेल? बांबू प्लांट. बांबू प्लांट आहे ते ॲक्च्युली नाही का तिकडच्या साईडला स्टेअर्स आहेत तर त्या स्टेअर्सवरतून येणारे जाणारे मला दिसत असतात. कुठे चाललेस?
तर त्या स्टेअर्सला नाही का कोणी येणार जाणार. नाही बघा आर्य खेळ. हो सांगते. आर्याला पण नाही का व्हिडिओ शूटमध्ये यायचं आहे. सो ते स्टेअर्स वगैरे आहेत तिथून मला असं वाटतं की कुणीतरी येईल का, मला बघेल का. कारण काय ना अजून नवीन नवीन ब्लॉगिंग स्टार्ट केल्यामुळे जरा आहे तो कॉन्फिडंट आलेला नाही अजून की कोणासमोर बोलायचं जायचं आणि ते काही सगळं. आणि हे आहे प्लांट. आता मला नाही का ह्या प्लांटच्या बाबतीत मी रील्समध्ये बघितलेलं होतं की हे घरी आणल्यावरती सुकून जातं. पण आता आज कुंडीत लावलं आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापासून हे प्लांट आणलं आहे मी. आज लावून बघितलं आहे. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेलच याच्याशी रिलेटेड काय अपडेट आहेत काय नाही तर. आणि नेक्स्ट आहेत हे 2 छोटे छोटे प्लांट्स ज्यांचं नाव नाही मला माहिती. बट बरेच जण मला म्हटले होते की हे प्लांट्स नको लावू घरामध्ये. बट खरं आहे का खोटं हे मला काही माहिती नाही. सो तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा की मी हे लावायला पाहिजे किंवा नाही लावायला पाहिजे. सो गाईज बाल्कनीचं ऊन आता अति ओव्हर झालेलं आहे. आधीपासूनच खूप आवड आहे मला, खरंच खूप मनापासून आवडतं तर झाडं लावायला. आणि आता तरी नाही का एक सकाळी सकाळी उठल्यावरती आंघोळ वगैरे झाल्यावरती ते तुळशीची पूजा वगैरे झाल्यावरती मग थोडं 5-10 मिनटं उभं राहायचं तिथं बसायचं. परत झाडांना पाणी वगैरे घालायचं आणि एक खरंच खूप मनाला असं फ्रेश करून जातं. आणि मन अगदी जे दिवसभराचा थकवा असेल किंवा कुठलंही टेन्शन असेल काही असेल ना तुम्ही फक्त तिथं जाऊन 5 मिनटं बसायचं. लिटरली खरंच सांगते मला तरी मनाने आवडतं. मी झाडांजवळ बसले किंवा काही हे झालं किंवा ते इव्हन तसं फील जरी आलं ना मला ते झाडांना असं थोडंफार असं माया वगैरे करायची, लाड करायचा त्यांचा मला खरंच खूप आवडायचं. काय बोल ना तू दाखव. माझं बोंबली सोई माझी आर्य. सो ही माझी आर्या आहे आणि तिने नाही का हातावर मेहंदी काढली. खूप छान अशी मेहंदी काढली. बघू तुझी मेहंदी दाखव. कशी मेहंदी सांगा तुम्ही कमेंट करून. आणि माझी आर्या कशी आहे आय नो छांगरी दिसते ती. केसांना तेल नाही लावलास त्यामुळे तिचे केस असे काही झालेले आहेत. सो उद्याचा आहे माझा बर्थडे. आता बड्डेशी रिलेटेड माझा काहीतरी चेंज माझा स्वतःमध्ये करायचा आहे जो की मी गेल्या वर्षी पण केला होता. सो त्यासाठी तुम्ही मला कनेक्टेड राहा. ऑब्वियसली तुम्हाला मी कळवेलच काय चेंज आहे. थँक्यू. सगळेजण मला सांगतात की आर्या इज लाईक मी. हे खरं आहे का? मी आणि आर्या आम्ही दोघं सेम दिसतो का? नो. तिचे डोळे बघा किती मोठे. दाखव तुझे डोळे मोठे असे कर. माझ्या डोळ्यांपेक्षा हिचे डोळे मोठे. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. अजून बाय नाही झालंय आपलं व्हिडिओ अजून संध्याकाळपर्यंत थोडं शॉर्ट घेत राहू आपण. ओके. तरी माझ्या आर्याचं ऐका आणि व्हिडिओला लाईक करा, अजून चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि चॅनलला सबस्क्राईब करून तोपर्यंत बाय. सो स्वयंपाकात मला आज तेवढा काही स्वयंपाक नाही. जे की स्वयंपाक फक्त मला आर्याचा आणि माझा करायचा आहे. आर्या काय बनवायचं आपण स्वयंपाकाला? पराठा बनवायचा. कुठला पराठा? मला जास्त तो मेथी पराठा खायचा. मेथी पराठा रात्री बनवला होता तसं असेल. आता पण सकाळी पण मेथी पराठा ज्याला की नाही का आमच्याकडे म्हणजे मी जेव्हा लहान होते ना तर असं बऱ्याचदा असं व्हायचं की इमर्जन्सीमध्ये लहान मुलांना भूक वगैरे लागते आणि कदाचित कधी कधी असं असायचं की चपाती वगैरे नाही आहे. अशा कंडिशनमध्ये नाही का माझी आजी, मम्मी पण बनवायची आय थिंक, बट आजी माहिती आहे का माझी ती छानशी कोंडले बनवायची. तर ते कोंडले कसे असायचे तुम्हाला सांगू का? नाहीतर एक काम करते, हे रेसिपी वगैरे बनवताय ना
तर तुमच्यासोबत शेअरच करते. बट थोडंसं सांगून देते. ॲक्च्युली बेसन पीठ असायचं, कळण्याचं पीठ, परत ज्वारीचं पीठ, थोडंसं गव्हाचं पीठ, हे सगळे पीठ मिक्स करायची. ते मिक्स केल्यानंतर त्यात एक छोटासा कांदा वगैरे कापायची, परत हळद, मीठ, चटणी वगैरे हे सगळे टाकायची. हे सगळे टाकल्यानंतर त्याला असं परत छान असं थापून घ्यायचं भाकरीसारखं. गोल गोल छेद बनवायचे ना, तेल टाकून पूर्ण मस्त असं छान कळत बनवायची. पाणी पण लावायचं, आरेला माहिती, पाणी पण लावायचे. बट मी नाही का थोडं डिफरंट टाईपने केलेलं होतं. ते कसं तर तुम्हाला मी माझी जी रेसिपी होती ना, मी ती व्हिडिओमध्ये दाखवते. कारण हे जी सांगितली मी त्या आजीची रेसिपी होती, थोडं याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, चेंजेस करून. मला शब्द विसरायच्या खूप घाण सवय आहे. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. सो हाय, ॲक्च्युली नाही का मी ते कोंडले वगैरे बोलले नाही का तुम्हाला, त्याचीच रेसिपी आता तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी मी बाजारातून आणली होती एक मेथी. एक पैकी म्हणजे आता मी 2च आहेत जेवायला, आर्या आणि मी. सो सर्वात आधी नाही का ही मेथी वगैरेची ना ती छान अशी निवडून घ्यायची. मम्मा मला पण येऊ दे ना. नको, ती बघ एवढीशी मी, एवढीशी मी तुझ्या हाईटीची. तुला कशाला घ्यायचं तर? मी दिसत नाही ना तिथं. दिसते ना थोडी, ती काय तोंड दिसतोय का? ये हो दिसते, अशी दिसते आता. आता मला वरची समजा नाही नाही किचनवरती राहत. आता माझा पाय दिसतोय. दिसू दे आता, तू नाही ऐकत, तुला काय करावं? दे आता. कितीही नाही म्हटलं ना तरी या मॅडमाला किचनवरती येऊन बसायचं आहे ना, चालू काम कर. माझी मेथी जी ना ती पूर्ण विस्कटल्याशिवाय हिला नाही का शांतता नाही मिळणार. असं थोडं थोडं हेल्प मला पण होते कामाची. तू कशी मेथी निवडते तिकडे बघ ना, तिकडे बघून कर ना. केस मागे करायची. मम्मा मला पेन आणून माझी फेवरेट कलर. कुठली कलरची? ती माझी फेवरेट कलरची अशी ब्लॅक कलरची आणि रेड कलरची. खरं कुठल्या कलरची मला ती सांग. पिंक कलरची आहे. हां ना मला नाही, ते जे बॅकची दुसरं पिन आहे ना ते जास्त आवडतं. ओके लसूण किती, सॉरी सॉरी तिखट लागतंय. नाही चुकून थोडे बोट दिला मला तिच्यात, सॉरी. जाऊ दे, थोडे तुम्ही खाणे नाही गेलो, जाऊ दे. घस नाही त्रास होते. तुझ्या बोट गेला तर आपल्या डोळ्याचे कार्ड का असतो? लेन्स असते ना ती डोळ्याची. काय लेन्स? लेन्स ये गोल गोल ब्लॅक कलरची. ब्लॅक कलरची लेन्स असतात. ओ त्यामुळे आपण बघू शकतो ना डोळ्यामध्ये. आणि तुला ती लेन्स कव्हर केली, तू बघू शकते डोळ्याने. मग नाही म्हणजे लेन्स नाही, डोळ्याने तर बघू शकते ना. एकच ना, पण ती लेन्स आहे त्यामुळे तू बघू शकते ना. हा दोघे लेन्स. आणखी इन डिटेलमध्ये मी तुला व्यवस्थित सांगेल. एक मी तिथं वेट खायला टाकली. सो ॲज अ मदर तुम्हाला अशा क्वेश्चनचं आन्सर द्यावंच लागतं. आणि आता हे तात्पुरतं आन्सर आहे, पण जेव्हा तिला आमचा हा व्हिडिओ वगैरे शूट करून झालं की मी तिला मोबाईलवरती जाईल आणि मोबाईलवरती ना एक व्हिडिओ लावून देईल की आपली जी डोळ्याची ब्लॅक कलरची ही जी लेस असते ती काय असते काय नसते. सो अशा पद्धतीने मी तिचा जो क्वेश्चन आहे ना त्याचा आन्सर तिला देण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हीही जर तुमच्या मुलाच्या बाबतीत त्यांनी जर असं काही क्वेश्चन केला ना तुम्हाला ते इन डिटेल माहिती नाही का देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला नसेल माहिती पूर्णपणे, आता ऑब्वियस आहे डोळ्याच्या बाबतीमध्ये इन डिटेल तेवढी इन्फॉर्मेशन जेव्हा 12वीला वगैरे होतो तेव्हा डोळ्याच्या बाबतीत स्टडी केलेला होता. सो सायंटिफिक लँग्वेजमध्ये त्यावेळेस बोलू शकलो असतो, बट आता ग्रॅज्युएशन वगैरे होऊन 7-8 वर्ष झालेत. सो आता तेवढं लक्षात पण नाही आहे. मी जर आपण ना डोळे अंडे असले तर आपण डान्स पण करू शकतो बेटा आपण. हां तर मी थोडी डोळे खोलू शकतो. मनाच्या डोळ्यांनी बघायचं ना, जर डोळे नसले तर आपल्याला मनाच्या डोळ्यांनी बघायचं, फील करून सगळे काम करतात. ते काही लोक ब्लाइंड्स असतात ना, मग ते कशी काम करतात ना ते. मम्मी मेथी पण निवडून झालेली आहे. आता हे एक मिक्सीचं जार घेते, मेथी वगैरे वॉश करून घ्यायची. 2 ते 3 हिरवी मिरची. मला मेथीची बनवायची म्हणून मी हिरवी मिरची यूज करते, लाल तिखट नाही वापरणार आहे. हिरवी मिरची 2-3 जे काही मायलिकी आहेत आणि मिरची बारीक आहे, सो त्यामुळे 2 ते 3च फक्त. मेथी आणि हिरवी मिरची याचं छान असं हे बनवून घेणार आहे, ग्राइंड करून घेणार आहे. म्हणजे त्याला मेथीला जाडच मी काढून घेतलेली आहे. थोडी जाडच ठेवली कारण मला मिक्सरमध्ये तिला बारीक करायचीच आहे. आणि ऑब्व्हियसली थोडा स्टिक तर जागाच पाहिजे यार मेथीमध्ये, कारण काय ना जे पोषण असतं ते मेन म्हणजे नाही का थोडंफार स्टिकमध्ये असतंच. आता हे आमच्या मॅडम आलेले आहेत, ते काय करतात काय नाही. सर थोडीशी जागा दे मला.
2 ते 3 हिरव्या मिरच्या. लसूण मी आधी अवॉइड करते, नाहीतर लसूण जरी टाकला ना तरी छान टेस्ट येते. कंटाळा आला मग दुसरं काय नाही. घरी कोणी नसलं जेवणारा स्वयंपाक करायला म्हटल्यावर ऑब्वियस आहे एकट्याला करायला तरी नाहीच वाटत. बट असो, माझ्यासोबत माझी आर्या आहे, माझ्या बाबतीत नाही. मग मी तुला खुश करते ना. तुम्हाला त्रास पण देते बघ, तेच त्रास. मिक्सर लावते, मिक्सर काढून घेते. मी आता नाही का पीठ घेते भिजवायला. सो त्यात मी तुम्हाला दाखवते आता कुठले कुठले पीठ मी मिक्स करणार आहे. ॲज युजल अंदाजानेच करते. बट खरं सांगते, लिटरली माझी आरी नाही का, जी की 5 वर्षाची आहे, ती स्वतः मला सांगते की मम्मी पराठा बनवतो. ऑब्वियस आहे यार, तो पराठा तिला पण आवडला असेल, तुम्हाला पण आवडेलच. मम्मी त्यांना 1.5 वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी कण्याचं पीठ. ऑप्शनल आहे, एखादी पीठ तुमच्याकडे नसलं तरी चालेल, बट मेक शुअर की तुमच्याकडे ज्वारीचं आणि डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ, ॲटलिस्ट हे 3 पीठ तरी नाही का तुमच्याकडे असायलाच हवे. माझ्याकडे 1 पीठ जास्त पडलं इथं चुकून, जे की ज्वारी आणि बाजरीचं माझं मिक्स असतं आहे. ॲक्च्युली आमच्या इथे नाही का बाजरी खूप जास्त आवडते सगळ्यांना म्हणजे आमच्या घरात आवडते. मीठ टाकते, मीठ वगैरे याच्यातच सगळं मिक्स करून घेते मी. मीठ झाल्यानंतर मीठ टाकून घेतलं, त्यानंतर थोडीशी हळद, जिरे, धना पावडर आहे माझ्याकडे, बट मला मोठ्या डब्यातून काढायचं आहे, सो मी इथं ते इग्नोर करते. त्यानंतर आता ही सगळी जी प्युरी आहे ना ती अशी मिक्स करून घ्यायची. आणि पाणी जर लागलं ना तुम्हाला तर हेच भांडे घ्यायचं, याच्यात पाणी वगैरे छान असं भांडं वॉश करून घ्यायचं आणि तेच पाण्याने थोडंसं वरतून पाणी टाकायचं. थोडंसं पाणी सॉरी तेल ॲड करते याच्यामध्ये. अरे मी मोबाईल नाही देऊ शकत प्लीज, व्हिडिओ शूट झाले. हां, थोडासा हिंग पण घालते मी. टेक्निक बघू शकता गाईस तुम्ही. ही जी रॅपर आहे ना ते रॅपर मी काय केलं आहे, थोडंसं फक्त नाईफने नाही का एंटर केलेलं आहे. आणि बघा छान आहे ना, तुम्ही पण यूज करा. माझ्या चॅनल तुम्ही खरंच सबस्क्राईब करून ठेवा. अशाच आयडियाज मी तुम्हाला ऑब्वियसली प्रत्येक व्हिडिओ थ्रू शेअर करतच राहील. सो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघूया आता याला पाणी लागते की नाही लागते. अर्धी मेथीची जी जुडी होते ना त्यापैकी मी म्हणजे 1 मेथीच्या जुडीपैकी अर्धी मेथी साधारण इथं मी निवडून घेतली आणि तिला छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. पाणी लागणारच आहे मला, थोडंसं पातळच ठेवणार आहे, कारण काय ना त्याला मी म्हणजे असं लाटून वगैरे नाही घेणार आहे, डोळ्याला तिखट लागेल. हे बघा, घाटी दुर्घटना घटी मसाला मिक्स. लहान नाही आहेस, जास्त लहानपणा करू नकोस. सो पीठ मी असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे, बघू शकतात दिसतंय. 3 उंडे झालेत याचे, जे की नॉर्मल साईजचे आपले जशी भाकरी वगैरेचे साईज असते ना. आणि गडबडीत तुम्हाला सांगू का, मी यात नाही का कांदा टाकायचं विसरले. सो असाही मला कांदा कचकचा आवाज आलेला आवडत नाही खायला. सो एक प्रकारे चांगलंच झालं माझ्यासाठी तरी. बट ज्यांना कोणाला जे कांदा प्रेमी असतील ते टाकून खाऊ शकतात. तवा असं करून घेतलेला आहे मी. 1 मिनिट दाखवते व्यवस्थित. याला थोडंसं लो फ्लेमवरती ना मी आधीच तापायला ठेवून दिलेला होता. आता हा एक असा अंडा घ्यायचा आणि त्याला असं थापायचं. हे तुम्ही कापडावर घेऊन पण थापू शकता, बट मी नाही का थोडी शॉर्टकट ट्रिकवाली कामवाली बाई आहे. मला जास्त भांडी भरायला पण आवडत नाही. छान असं गोल भाकरीसारखं थापून घ्यायचं. तर प्लीज तुम्ही नाही का जरा काळजी घ्या, कारण काय ना माझा तवा जरा गरम आहे. मला सवय असल्यामुळे मला चटका वगैरे काही लागलेला नाही आहे. बट जे कोणी नवीन असतात मुली ज्या की स्वयंपाकाला नवीन लागलेले असतात, छान असं कडेकडे नाही होते ते. तर गॅस जरा हाय फ्लेमवरच ठेवलेला आहे मी, बघू शकता. एक आवडा आणि एक लिंबू.
सो कोंडले माझे जे आहे ते होतच आहे. याला कोंडले काही जण काय म्हणतात इकडे माहिती का पुण्यामध्ये, ज्याचं नाव मला आठवण यायला कदाचित थोडा वेळ लागू शकतो, कारण असे मला नाव आणि शब्द विसरायची खूप घाण सवय आहे. या जगात रोहित शर्मा एक नाही आहे की ज्याला ते फक्त वो करले. मी पण आहे तशी की यात ते काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, असं कंटिन्युअसली माझं काय ना तर काही एक शब्द विसरतच राहते मी. आता हे व्हायला थोडं 2-3 मिनटं एका टायमिंगला तरी घेतच. सो तोपर्यंत वेळेचा फायदा उचलून मी इकडे चालले. सो आता हे झालेलं आहे, याला पलटून घेते मी. कसं वाटतंय दिसायला काही असो, मला तरी खायला एवढं जास्त आवडलं आहे ना, खूप जास्त. तेल जास्तच पडलं आहे यार एका जागी. सो छान असं कोंडलं बनवून रेडी झालेलं आहे. लिटरली सांगते, जर का तुम्ही कधी घरामध्ये नाही का, असं बऱ्याचदा होतं की जेंट्स मंडळी घरी नसते, त्या टायमिंगला आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, त्या टायमिंगला अशी ही छान रेसिपी ट्राय नक्कीच करायला पाहिजे. माझ्याकडे तिळचं तिखट होतं, जे की माझ्याकडे रेग्युलरली असतंच. सो त्यासोबत आम्हा मायलेकींनी घेतलं आहे खायला. आकर जाऊन तर सांग आधीच सांगते. छान आहे, आवडतं तुला? थँक्यू. बाय. हाय, हॅलो. ऑलमोस्ट दुपारचे 2 वाजलेले आहेत. जेव्हा माझी भांडी वगैरे, जेवण, कपडे वगैरे ते सगळं काही आवरून झालं, फक्त राहिले तर झाडू आणि पोछा. सो आता हे लास्ट अँड फायनल काम असेल. सिरियसली सांगते हो, अख्ख्या घरातल्या कामामध्ये नाही का 2 वाजता आहे. याआधी 12पर्यंत 11:30पर्यंत आवरले जायचे, बट आता नाही का शूट वगैरे करते, त्यामुळे थोडा टाईम एक्स्ट्राचा जातो माझा. आणि त्यात एक्स्ट्राची काही कामं काढली होती, त्यामुळे इतक्या उशिरापर्यंत ही कामं चालल्या. त्यात एक्स्ट्राची कामं म्हटले म्हणजे हे 2-3 डबे होते, जे हळूहळू मी घासत राहते, जेणेकरून नाही का आधीच थोडी साफसफाई करायला घेतली होती, पण त्यात प्लास्टिकचे जे डबे वगैरे होते ना, त्यांना पुसूनच ठेवावं लागलं. कारण काही दिवसांपासून माझं बेसिन पण मला खूप जास्त त्रास देते. का आणि कसं ते सांगू का, वरतून प्रेशर दिला, खाली पाणी लीक होतं आहे, खाली पॅक केलं तर पाणीच जात नाही, अशी काही कंडिशन त्या बेसिनची झालेली आहे. आणि त्याच्यासोबत माझी पण अशी काही कंडिशन आहे की मी जाऊच द्या, सांगावं तरी काय, माझी कंडिशन अशी होते ना, मला जेव्हा कधी नाही का सर्वात बोर वाटणारं काम आहे माझ्यासाठी, तर ते आहे भांडी घासणे. आणि त्याच टायमिंगला बेसिन जर तुमचं प्रॉब्लेमॅटिक असेल तर ते काम करूसं वाटेल का? मला तरी नाही वाटणार. यार मी लई बोर होते भांडी घासायला, मला नाही आवडत भांडी. ते बिग बॉसची अंकिता वालावलकर होती का, तिला ट्रॉमा होता भांडी घासायचा, तसाच ट्रॉमा मला पण भांडी घासायचा. खरंच यार, लई अर्धा तास मनाला सांगावं लागतं भांडी घासायच्या आधी, तुला आता जायचं आहे, भांडी घासायचे. सो माझी कंडिशन पण अशी काही असते. असो, भांडी तर झालेत घासून. सो किचन आता घेतलंय साफ करायला. भांडी घासल्याशिवाय किचन तर क्लीन काय होत नाही, कारण क्लीन जरी करून ठेवलं तरी नंतर त्यात भांडी वगैरे घासल्यानंतर हे येतच, काय म्हणतात त्याला, पाणी वगैरे, त्यामुळे सर्दी. ॲक्च्युली सर्दी नाही होऊ शकत, सध्या थंडीचा त्रास एवढा काही व्हायला लागला आहे की त्यामुळे शिंका येतच राहतात. आता इनडायरेक्टली का होईना, बट मला एक गोष्ट अशी वाटते मला इथे शेअर करावी. तर बऱ्याचशा गोष्टी ज्या अशा मी माझ्या मनातल्या आहेत, ज्या मी तुमच्यासोबत बोलू शकते. मला नाही माहिती माझ्यासमोर कोणीच नाही, जे की फक्त मला माझा फेस दिसतोय समोर, बट तरी मी नाही का एक मैत्रिणीशी बोलते, कुणातरी एखाद्या मैत्रिणीसोबत बोलते, अशी फिलिंग मला इथे येते. आणि कदाचित हा माझ्या एकटेपणाला कमी करण्यासाठी गुड ऑप्शन असू शकतो, असं मला वाटायला लागलं. कारण काय नाही, याआधी बऱ्याचशा गोष्टी काम करता आपल्याला वाटतं. आता भांडे घासायचं ट्रॉमा आहे, आता मी आतापर्यंत कोणालाच नाही सांगितलेलं आहे, ते माझ्या मम्मीला माहिती आहे, तिला भांडे घासायला नाही आवडत. थंडीमध्ये माझी मम्मी कधीही मला रात्रीची भांडी घासून द्यायची नाही. ही एक छान असते ना,
वर्षभर मी भांडी घासायची, बट हिवाळ्यात तिला माहिती आहे माझ्या दीपालीने नाही का, ॲक्च्युली माझं निकनेम नाही का दीपाली आहे. आणि मला खूप जास्त थंडीचा त्रास आहे. कसं आहे की मला म्हणजे जेव्हा हिवाळा वगैरे असतो ना तेव्हा कंटिन्यू मग सर्दी होते. त्यामुळे मला असं कंटिन्यू करावं लागतं. सर्दी म्हटली म्हणजे खूप त्रासदायी माझ्यासाठी. सो असं त्यात काही विषय नाही. सो गाईज आता हा ब्लॉग कंटिन्यू करूया संध्याकाळी, जो की मी माझ्या 4 वाजेच्या 5 वाजेच्या चहापासून तुमच्यासोबत कंटिन्यू करेन. किचन वगैरे बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे आणि असं काही क्लीन असलं की आपल्याला बी जरा बघायला बरंच वाटतं नाही का. हॅलो, आता संध्याकाळचे वाजलेत काहीतरी 5 वाजलेले आहेत. थोडीशी म्हणजे अगदी झोप तर नाही म्हणता येणार, बट थोडंसं रेस्ट असं केला होता. आणि हे विंटरमध्ये नाही का किती वॉट ब्रश लावा काही लावा, बट स्किन मात्र नाही का अशी काही राहते. सो असं या चहा घ्यायला. आता हा कप नाही का छोटा यासाठी घेतला आहे की चहा जरा मी कमी प्यावा. असं मी कमी नाही करू शकत होते, बट कप आणल्यामुळे झाला की चहा छोटा कमी झाला, कमी प्रमाणात. याआधी मी चहा खूप जास्त घ्यायचे, इवन फक्त कपच नव्हे तर पर डे माझा 2 ते 3 कप मोठा कप असा चहा असायचा. सो म्हटलं आता कप पण छोटा घेऊया जेणेकरून चहा पण कमी प्रमाणात घेणं होईल. आणि माझं सांगणार ॲक्च्युली एक गोष्ट शेअर करायची होती. माझे केस मी गेल्या वर्षी नाही का जे ॲक्च्युली बर्थडेच्या दिवशी कट केले होते. सो तेव्हा त्यांची लेंथ होती अशी काही एवढी शोल्डरपर्यंतची लेंथची माझी अशी केस होते. सो ह्या वर्षी पण म्हटलं चला करावं. आता म्हणजे माझे इथपर्यंत करायचा विचार चालला आहे की आता म्हणजे फेस कटपर्यंतचे जे केस असतात ना शोल्डरपर्यंतचे ती कट करायची. बट एक विचार आला, म्हटलं आता फॅमिलीमध्ये नाही का काकाच्या मुलाचं लग्न आहे. सो थोडं अजून डिले करूया आणि मग नंतर उन्हाळ्यामध्ये नाही का केस छोटे करूया. गेल्या वर्षी जेव्हा मी केस कट केले ना त्यानंतर मला खूप पश्चाताप येत होता की यार नाही म्हणजे माझी केस नाही का लिटरली म्हणजे असे कमरेच्या खाली पडतात केस. सो त्या टायमिंगला सॉरी आता नाही त्या टायमिंगला असे कमरेच्या खाली वगैरे पडायचे. म्हणजे बसल्यावरती माझी वेणी माहिती का मला अशी खाली दिसायची की नाही यार वेणी घातलेली पूडवर का, असं नाही की केस मोकळं सोडले तर ते पण मी का. सो मग मी कट केले आणि नंतर मला खूप पश्चाताप यायचा की यार नको आपण नको होते कट करायला वगैरे असं तसं. आणि मग नंतर अशी फिलिंग यायची की लांब केस किती छान असतात, छोटे करून टाकले मी, असं करून टाकलं तसं करून टाकलं. आणि आता लॉंग झाले तर मला आता असं वाटते की पुन्हा थोडीशी कट करावे जेणेकरून चेहऱ्याला लूक वगैरे छान येतो. आय नो मला माहिती आहे मी ब्लॉग वगैरे करत असताना माझ्या ड्रेसिंग सेन्सच्या बाबतीत बऱ्याच जणांना वाटत असेल काय सेन्स यावायचा ड्रेसिंगचा, बट नाही तसं काय नाही. नवीन वर्ष येत नाही तोपर्यंत थोडीशी जुने कपड्यांसोबत जुनं वर्ष एन्जॉय करायचं. मग नवीन वर्षाला नवीन नवीन कपडे घालायचे आणि अशी सुरुवात करायची, अशी माझी काही अशी इच्छा आहे की जी मी तशीच करणार. बाकी अजून सांगण्यासारखं किंवा शेअर करण्यासारखं तर नाही आहे, बट जशी आठवण आली तशी मी व्हिडिओ ऑन करेन आणि कंटिन्यू करूया. तुमचं झालं का चहा पाणी? हॅलो. सो आताचा हा व्हिडिओ कंटिन्यू करते रात्रीच्या स्वयंपाकापासून डायरेक्ट, ज्यात सकाळी जसं काही स्पेशल नव्हतं तसंच आता पण काही स्पेशल नाही आहे. फक्त फिक्की खिचडी ज्यात थोडीशी हिरवी मिरची कापून टाकलेली असेल, वाटाणे वगैरे अशी काही बनवते. सो चला करते मी सुरुवात. नाही उलटी नाही होते मला. मग कशाला घाबरतेस? घाबरवतेस तुला मला खूप मजा येते घाबरायला. स्पेशल मसाला बनवते असं मसाला बनवला. अशा जागा काम करतेस ना तू, जे माझी कामं वाढवतात.
किचनमध्ये 2 ते 3 वस्तू अशा आहेत ज्या वेळेत कधीच सापडत नाही मला. एक म्हणजे नाईट, दुसरं म्हणजे लाईटर. अजून असं बाकी काही ज्या मला आठवण नाही. सिंपल अशी खिचडी आहे की जी मला फक्त बनवायला 10 मिनिट लागतात मोठं आहे ना. किती मिनिट? 10 मिनिट फक्त. आधी आपण सकाळचं जे काही कोंडल्याचं पीठ उरलेलं होतं त्याचा कोंडा हे बनवून घेतला. आणि कोंडलं नाही का थोडंसं जळाल्यामुळे हे मॅडम अशा इथे राग करून बसले. झालं ना बाई आता त्यात काय असं रॅप करतं का तुम्ही? इट्स ओके ना. नाही थोडंसं जळालेला भाग काढून टाकेल. फक्त तू एक पण पाहिजे ना. थोडंसं पण नको जळालेलं. सिरियसली गाईज आता ह्या कोंडल्याविषयी नाही का तुम्हाला एक सजेशन मी देऊच खरं इच्छिते की ते सजेशन असं आहे तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. बिकॉज ऑफ माझी आर्या ते कोंडलं काल रात्री आज सकाळी जे लंचमध्ये आम्ही केलेलं ते आणि पुन्हा आज रात्रीसाठी पण खायला तयार आहे. तर ते किती टेस्टी असू शकतं हे तिच्या आईच्यावरूनच तुम्हाला सांगू शकते. आता हे जे आहेत ना दिसते तुम्हाला कोणी ठेवायच्या घरामध्ये सगळ्या म्हणतात ते आमच्या शॉपवरच्या सगळे जीन्स आहेत बरं का. सो आजचा व्हिडिओ माझ्या ह्या बाल्कनीच्या व्ह्यूसोबत संपवते. खूप छान असा लुक आज माझ्या बाल्कनीला आहे कारण बिल्डिंगवाल्यांनी लाईटिंग टाकलेली आहे पूर्ण बिल्डिंगवरती बघू शकतो. सो ही अशी चमचमती माझी बाल्कनी आणि त्यासोबत संध्याकाळच्याला चमचमणारं घर जे चमकण्यासाठी खूप दिवसभर अशी कंटिन्यू मेहनत घ्यावी लागते. सो आजचा ब्लॉग मी इथं संपवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी किंवा ब्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.